नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या गोविंद ॲग्रो फार्ममध्ये। तर मित्रांनो, आज सकाळपासून पाऊस होता, त्यामुळे आपण आपली कोंबडी थोडी लेट सोडलेली आहे। तर तुम्ही बघू शकता, ही आपली प्युअर गावठी कोंबड्यात आहे बघा। ही एक कोंबडी आहे मित्रांनो, क्रॉस आहे। त्याचबरोबर टोटली सर्व कोंबड्या आपल्या ह्या अंड्यावरच्या आहेत आणि यामध्ये तुम्हाला नर म्हणजे कोंबड्यांची कमी दिसत असेल, कारण आत्ता आपले सर्व कोंबड्या सेल झालेले आहेत आणि आपल्याकडे कोंबड्यांसाठी गिऱ्हाईक कंटिन्यू चालू आहेत, पण आपल्याकडे नर अवेलेबल नाही आहेत। तर तुम्हाला सांगण्याचा उद्देश असा आहे की मित्रांनो, पाऊस आहे, कोंबड्यांची काळजी घ्या, कारण आपल्याकडे एक थोडा प्रॉब्लेम झालेला आहे। आपण एक 50 ते 60 पिल्लं तयार केली होती। तर आपण वॅक्सिनेशन केलं होतं, गंबुरा लासोटा, पण आपण मित्रांनो त्यांना आपण फॉल पॉक्स ची लसीकरण केलं नव्हतं। तर मित्रांनो, आपल्या काही त्यातील पिल्लांना फॉल पॉक्स बिमारीची लागण झालेली आहे आणि त्यातले थोडे चिक्स होते, आपले पिल्लं 10 दिवसाची 15 दिवसाची, त्यातील काही जणांचे मर झालेले आहे। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही आपल्या कोंबड्यांची काळजी घ्या आणि टाईम टू टाईम वॅक्सिनेशन द्या। आणि बघा, ही मित्रांनो कडकनाथची कोंबडी आपल्याला मिळाली आहे, अंड्यावरची कोंबडी आहे, तुम्ही बघू शकता। हा बघा, हा क्रॉस होतो एक कोंबडा। तर मित्रांनो, पावसाचं वातावरण आहे, त्यामुळे कोंबड्यांना स्वच्छ पाणी आणि खाद्य द्या मित्रांनो। आणि तुम्ही बघू शकताय, आत्ताच आपण यांना खायला घातलेलं आहे। तर आत्ता आपल्या फार्मवर 150 पर्यंत कोंबड्या असतील, सर्व फिमेलच आहेत आणि कोंबडे फक्त 2च आपल्याकडे। हा एक आपला ब्रीडर आपण घरी तयार केलेला आणि तुम्हाला दुसरं दाखवतो, आहे सफेद कलरचे 2च कोंबड्या आपल्याकडे आता फार्मवर अवेलेबल आहेत, कारण कोंबडे सर्व सेल झालेले आहेत। तर मित्रांनो, कोंबड्यांची काळजी घ्या, कारण पावसाळ्यात खूप बिमार येत असतात आपल्या फार्मवर, त्यावर प्रॉपर वॅक्सिनेशन करा, मेडिसिन चालू ठेवा, किंवा तुम्ही घरगुतीसुद्धा उपाय करू शकता त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी। चला मित्रांनो, धन्यवाद।